नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात श्री व्यंकटेश स्तोत्रांची रात्रीची सेवा कशी करावी पाहूया. अधिक महिना हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि श्री व्यंकटेश यांची उपासना विशेष फलदायी मानली जाते. अनेक भक्त अधिक महिन्यात उपवास, दान, जप, दान, पारायण आणि स्तोत्रपठण करून आपले जीवन पवित्र करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राची रात्रीची सेवा विशेष महत्त्वाची मानली जाते. ही सेवा भक्ताला मानसिक शांती, आध्यात्मिक समाधान आणि ईश्वराची जवळीक प्राप्त करून देते. अधिक महिन्याचे धार्मिक महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार सूर्य आणि चंद्र यांच्या गगनात समतोल राखण्यासाठी साधारणपणे 3 वर्षाची एकदा अधिक महिना येतो. ह्या महिन्यात कोणतेही मोठे शुभ कार्य जसे विवाह, गृहप्रवेश किंवा मोज केली जात नाही, परंतु जप, तप, दान आणि पूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते. अधिक महिन्याला भगवान विष्णूंचा महिमा मानले जाते, म्हणून व्यंकटेश स्वरूपाची उपासना केल्यास अनेक पटीने पुण्य प्राप्त होते असे शास्त्र सांगते. अधिक महिन्यात केलेली साधना सामान्य दिवसापेक्षा अधिक प्रभावी असते. भक्त मनापासून व्यंकटेश स्तोत्राचे पठण करतात, कारण ह्या स्तोत्रात भगवानाचे वैभव, करुणा आणि भक्तावरील प्रेम वर्णन केलेले आहे. रात्रीची वेळ शांत असल्यामुळे त्यावेळी केलेली सेवा मनाला अधिक स्थिरता देते. व्यंकटेश स्तोत्राचे महत्त्व आहे. व्यंकटेश स्तोत्र हे भगवान व्यंकटेशांच्या स्तुतीसाठी रचलेले अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. ह्या स्तोत्राच्या पठणामुळे भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होतात, आर्थिक संकटे कमी होतात आणि मानसिक शांतता प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. अनेक कुटुंबांमध्ये हे स्तोत्र दररोज म्हणण्यासाठी परंपरा आहे. व्यंकटेश स्तोत्रामध्ये भगवानाचे विविध गुण सांगितले आहेत. यात भगवानाची दया, भक्तवत्सला, संसारातून मुक्ती देण्याची शक्ती आणि भक्तांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य वर्णन केले आहे. अधिक महिन्यात हे स्तोत्र भक्तिभावाने म्हटल्यास भगवानाची कृपा सहज प्राप्त होते असे मानले जाते. रात्रीच्या सेवेचे विशेष महत्त्व आहे. रात्रीची सेवा म्हणजे दिवसाच्या शेवटी मन, वाणी आणि शरीराने ईश्वराला समर्पित होणे. दिवसभरातील धावपळ संपल्यानंतर शांत वातावरणात व्यंकटेश स्तोत्राचे पठण केल्याने मन स्थिर होते, शांत होते आणि प्रसन्न होते. अनेक भक्त रात्री देवासमोर दिवा लावून, उदबत्ती पेटवून आणि शांत मनाने व्यंकटेश स्तोत्र म्हणतात. ह्या सेवेने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मनातील चिंता कमी होतात आणि भक्ताला अंतर्मनातून समाधान मिळते. नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. रात्रीची सेवा करताना भक्त भगवानाला दिवसभरातील चुका क्षमा करण्याची प्रार्थना करतो, तसेच पुढील दिवसासाठी आशीर्वाद मागतो. ही सेवा भक्तांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची मानली जाते. रात्रीची सेवा कशी करावी. अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्रांची रात्रीची सेवा अत्यंत साध्या आणि भक्तिभावाने करता येते. त्यासाठी खालीलप्रमाणे वस्तू लागतात. स्नान करून शुद्धता. रात्रीची सेवा सुरू करण्यापूर्वी शक्य असल्यास स्नान करावे, हातपाय स्वच्छ धुवावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, मनात शुद्ध भावना ठेवावी, इकडे तिकडे भटकू देऊ नये. देवघर सजवणे. देवघरात भगवान व्यंकटेशांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. फुले, तुळशीपत्र नैवेद्य अर्पण करावा. देवघर छान सजवावे. मंत्र जप. ओम नमो नारायण किंवा श्री व्यंकटेशाय नमः या मंत्राचा जप करावा. मंत्र जपामुळे मन शांत होते आणि स्तोत्र पठणासाठी एकाग्रता मिळते. व्यंकटेश स्तोत्र पठण. भक्तिभावाने व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. स्तोत्र म्हणताना प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारावा. मनात भगवानाचे स्मरण ठेवावे. सतत मनात चांगले विचार ठेवावे. आरती आणि प्रार्थना. स्तोत्रानंतर आरती करावी. कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. सगळे कुटुंब सुखी आणि आनंदी राहू द्या. प्रसाद वितरण. नैवेद्याचा प्रसाद सर्वांना द्यावा. प्रसाद देताना भगवानाचे स्मरण करावे. अधिक महिन्यातील उपासनेचे फायदे आहे. अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्याने अनेक आध्यात्मिक आणि मानसिक लाभ मिळतात. मानसिक शांती मिळते. रोज रात्री स्तोत्र पठण केल्याने मन शांत होते, ताणतणाव कमी होतात, चिंता दूर होते. घरात सकारात्मक वातावरण. देवपूजा आणि स्तोत्र पठणामुळे घरातील वातावरण सात्विक बनते. कुटुंबात प्रेम, ऐक्य वाढते. कुटुंबात वाद होत नाही. आर्थिक स्थैर्य. भगवान व्यंकटेश हे धन आणि समृद्धीचे दाता मानले जातात. त्यांच्या कृपेने आर्थिक अडचणी कमी होतात अशी श्रद्धा आहे. भक्ती वाढते. रोज सेवा केल्याने भक्ती अधिक दृढ होते. मन ईश्वराकडे वळते. पापशालन होते. अधिक महिन्यात केलेली उपासना अनेक जन्माचे पाप नष्ट करते असे पुराणामध्ये सांगितले आहे. व्यंकटेश भक्तीची परंपरा. महाराष्ट्रात व्यंकटेश भक्तींची मोठी परंपरा आहे. अनेक ठिकाणी अधिक महिन्यात व्यंकटेश स्तोत्राचे सामूहिक
पठण केले जाते. काही ठिकाणी अखंड नामस्मरण, हरिपाठ, भजन, भक्त रात्री जागरण करून भगवानाची सेवा करतात. ग्रामीण भागात महिला वर्ग एकत्र येऊन व्यंकटेश स्तोत्र म्हणतात. पुरुष मंडळी भजन आणि कीर्तन करतात. ह्या सर्व उपासनेमुळे समाजात धार्मिक वातावरण निर्माण होते. भक्ताच्या जीवनातील स्तोत्राची सेवा करताना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. मनातील नकारात्मक विचार कमी होतात. संयम, श्रद्धा आणि समाधान वाढते. भक्त संकटामध्येही हार मानत नाही, स्वतःच्या चुका समजतात आणि जीवन अधिक चांगले बनवण्याची प्रेरणा मिळते. अधिक महिन्यातील विशेष नियम आहे. अधिक महिन्यात काही विशेष नियम पाळले जातात. सात्विक आहार घ्यावा, शक्यतो उपवास करावा, वाईट विचार आणि वाईट सवयीपासून दूर राहावे, दानधर्म करावा, गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी, रोज देवाचे नामस्मरण करावे. हे नियम पाळल्यास व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेचे पुण्य अधिक वाढते. स्तोत्र पठणातील भावनेचे महत्त्व आहे. भगवानाला केवळ मोठी पूजा किंवा मनातील श्रद्धा आणि प्रेम सर्वात महत्त्वाचे असते. व्यंकटेश स्तोत्र म्हणताना भक्तांचे पूर्ण विश्वासाने भगवानाचे स्मरण करावे. कधी कधी शब्द अचूक उच्चारावे गेले नाही तर भक्तिभाव शुद्ध असेल तर भगवान प्रसन्न होतात, असे संतांनी सांगितले आहे. अधिक महिना हा आत्मिक उन्नतीचा काळ आहे. या महिन्यात श्री व्यंकटेश स्तोत्रांची रात्रीची सेवा केल्याने भक्ताला मानसिक शांती, आध्यात्मिक समाधान आणि ईश्वर कृपा प्राप्त होते. ही सेवा साधी असली तरी तिचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. भक्तिभावाने केलेले स्तोत्र पठण जीवनाला नवी दिशा देतात. रात्री शांत दिव्यांचा प्रकाश, भगवानाचे स्मरण आणि व्यंकटेश स्तोत्राचे मधुर पठण ह्या सर्वांचा अनुभव त्याच्या मनातला पवित्र करतो. अधिक महिन्यात सेवा केल्याने घरात सुख, समृद्धी, समाधान येते. भगवान व्यंकटेश सर्व भक्तावर कृपा करून त्यांच्या जीवनात आनंद, आरोग्य, शांतता प्रदान करतो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर